नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. नुकतंच एमपीएससीच्या अंतर्गत राज्यसेवेच्या अनुषंगाने जी एक्झाम झाली होती 2024 ला, त्या असणाऱ्या 2024च्या मेन्सचा असणारा रिझल्ट लागला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची असणारी लिस्ट इंटरव्ह्यूसाठी रिलीज केली आयोगानं. आणि त्या इंटरव्ह्यू मधला पहिला फेज असणार आहे तो कधी, तर 23 डिसेंबर पासून 26 डिसेंबर पर्यंतचा असणार हा पहिला फेज या ठिकाणी असणार आहे. तर या सर्व असणाऱ्या विद्यार्थ्यांचं ज्यांचं इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झालेलं आहे, जे 3:1 या असणाऱ्या फेज मध्ये, या असणाऱ्या स्ट्रक्चर मध्ये, या रेशो मध्ये विद्यार्थी बोलवले जाणार आहेत. तर एका जागेसाठी 3 विद्यार्थी इंटरव्ह्यूला असणार आहेत. नक्कीच कॉम्पिटिशनच्या बाबतीमध्ये विचार केला तर कॉम्पिटिशन तर असणारच आहे आणि आपलं सिलेक्शन होण्याचं असणारं पर्सेंटेज सुद्धा त्या ठिकाणी 33% जरी असलं तरी पण त्याला आपल्याला 100% घेऊन जायचंय. यासाठी आपण 22 आणि 23 सप्टेंबरला आपले मॉक इंटरव्ह्यू शेड्यूल केलेले आहेत. डॉक्टर अरुण अडसूळ सरांचं असणारं पॅनल असणार आहे, म्हणजे जे आपल्या एमपीएससीच्या आयोगाचे असणारे पॅनलचे मेंबर होते तर त्यांच्या माध्यमातून हे असणारे इंटरव्ह्यू आपण कंडक्ट करतोय. तर या असणाऱ्या इंटरव्ह्यूला तुम्ही प्रेझेंट राहू शकता आणि तुमच्या असणाऱ्या इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स, मॉक इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि तुमच्या असणाऱ्या रिअल इंटरव्ह्यू मध्ये त्याला रिफ्लेक्ट करू शकता. आता या इंटरव्ह्यूज मध्ये सगळ्यात मेजर मुद्दा कुठला असतो, कारण तुमचं नॉलेजचं टेस्टिंग तर त्यांनी प्रीला केलेलं आहे, मेन्सला केलेलं आहे. आता हिथं टेस्टिंग आहे तुमच्या असणाऱ्या अवेअरनेस बद्दल, हिथं टेस्टिंग आहे तुमच्या असणाऱ्या पर्सनॅलिटी बद्दल, हिथं टेस्टिंग आहे तुमच्या असणाऱ्या हजरजबाबीपणाबद्दल, हिथं टेस्टिंग आहे तुमच्या असणाऱ्या टेम्परामेंट बद्दल, हिथं टेस्टिंग आहे तुमच्या असणाऱ्या प्रेझेन्स ऑफ माइंड बद्दल. तुम्ही कशा पद्धतीने एखाद्या क्वेश्चनला रिकॉल करता, एखाद्या क्वेश्चनला रिस्पॉन्स देता, या सगळ्या गोष्टींचा असणारा आढावा या असणाऱ्या सेशनच्या अंतर्गत घेतला जातो. म्हणजे इंटरव्ह्यूचं असणारा दुसरं नाव जर बघितलं आपण तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टेस्ट आपण यासाठीच तर म्हणत असतो. म्हणून सिंपल सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की या संपूर्ण असणाऱ्या इंटरव्ह्यूच्या अंतर्गत आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघितलं जातं ते म्हणजेच काय की तुमची असणारी जी प्रोफाईल आहे, तुमची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ना, जी पॅनलच्या मेंबरकडे असणार आहे, त्या बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये तुमचं नाव असेल, तुमचा ऍड्रेस असेल, तुमचं असणारं पर्सनल लाईफ बद्दलची असणारी माहिती असेल, म्हणजे विवाहित आहात का, अविवाहित आहात का, ते असणारी माहिती असेल. त्यामध्ये सोबत सगळ्यात महत्वाचं तुमचं असणारं एज्युकेशनचं असणारं बॅकग्राऊंड असेल आणि सोबतच महत्वपूर्ण मुद्दा म्हणजेच काय, तुमच्या ऍड्रेस सोबत कनेक्टेड असणाऱ्या तुमच्या जिल्ह्याचा असणारा या ठिकाणी एक प्रकारे पत्ता असेल, तो संदर्भ विचारला जातो या असणाऱ्या प्रोफाईलच्या अंतर्गत. मग तिथं सगळा तुमचा एक प्रकारचा बायोडाटा त्यांच्या समोर असतो. मग अशा कंडिशन्स मध्ये प्रोफाईलला कनेक्टेड असणाऱ्या इन्फॉर्मेशन्स मध्ये आपल्याला काय काय आन्सर करणं किंवा क्वेश्चन्स येऊ शकतात हा मेजर मुद्दा असतो. दुसरा, तुम्ही किती अपडेट आहात, म्हणजे तुम्ही आत्ताच्या असणाऱ्या जनरल अवेअरनेसच्या अनुषंगाने किती जास्त पद्धतीचे मुद्दे तुम्हाला अवेअरनेसच्या स्वरूपामध्ये माहिती आहेत हे सुद्धा खूप जास्त पाहिलं जातं इंटरव्ह्यूच्या अंतर्गत. आणि तुम्ही जे रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहात, कारण क्लास 1 ची पोस्ट आहे शेवटी, म्हणजे क्लास ए क्लास बी च्या असणारे पोस्ट आहेत, अशा सिच्युएशन्स मध्ये आपलं असणारं अवेअरनेस किती स्ट्रॉंग आहे हे दाखवण्याचं काम या ठिकाणी इंटरव्ह्यू मध्ये हे इंटरव्ह्यूअर्स विचारत असतात तुम्हाला. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तुमचा असणारा जो काही प्रोफाईल आहे का, या प्रोफाईल मध्ये बऱ्याच मुलांचं काय होतं माहितीये का, एक त्या ठिकाणी एक असं म्हणूया आपण की रट्टा मारलेलं आन्सर त्या ठिकाणी येतं. म्हणजे काय, ज्यावेळेस हॉबीजचा मुद्दा येतो रट्टा मारलेलं उत्तर असतं, ज्यावेळेस त्यांच्या असणाऱ्या ऍड्रेस बद्दल, त्यांच्या असणाऱ्या तहसील बद्दल, त्यांच्या असणाऱ्या डिस्ट्रिक्ट बद्दल प्रश्न केले जातात तेव्हा सुद्धा ते रटावून लावलेले असणारे प्रश्न त्या ठिकाणी आन्सर्स आपण तयार केलेले असतात. तर त्यावरती आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळा काय होतं की कितीही तयारी केली तरी जेव्हा सिच्युएशन त्या पद्धतीची येते इंटरव्ह्यूला जाण्याची, तेव्हा आपण डायरेक्टली काय करतो, आपलं असणारं जे काही बेसिक आन्सर असतं का तेच आपण देऊन टाकतो. मी असं करणं सुद्धा कधी कधी धोक्यास ठरू शकतो, कारण का इंटरव्ह्यूवरला हे पण माहिती आहे की तुम्ही काय बोलणार आहात, काय उत्तर असू शकतं, तुमच्या कोणत्या उत्तरावरनं कोणता अर्थ लावायचा हे पण त्यांना चांगल्या पद्धतीचं माहिती असतं. म्हणजे सिम्पली काय, तुमच्या प्रोफाईल मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जर त्यांनी तुम्हाला फक्त तुमची ओळख करून द्यायला सांगितले असेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं माहितीये का, ओळख करून द्या असं म्हटलं की विद्यार्थी थोडेसे इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात पॅनलवाल्यांना. साहेब लोक, हे पॅनलवाले तुमचं जेवढं एज आहे का तेवढं त्यांचा असणारा एक्सपिरियन्स असतो, त्यामुळे त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे काय, माझा एवढा स्ट्रगल होता, आम्ही एवढ्या पद्धतीचा अभ्यास करत होतो, माझ्या घरची परिस्थिती अशी होती तशी होती, त्यातून मी प्रिपरेशन करत आलो, अशा कोणत्याच गोष्टी बोलायच्या नसतात.
इंटरव्ह्यू देत असताना स्ट्रेट फॉरवर्ड जो तुमचा असणार बॅकग्राऊंड आहे, मग त्याच्यामध्ये तुमच्या असणाऱ्या फॅमिलीचा रेफरन्स, थोडासा आई वडिलांचा, सोबतच तुमच्या एज्युकेशनचा बॅकग्राऊंड आणि तुमचा एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स त्या ठिकाणी सांगणं अपेक्षित असणार आहे. बस एवढ्याच गोष्टी सांगायच्या. या असणाऱ्या ओळखीला हार्डली 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला कव्हर करायचे. जर तुम्ही त्याला एक्सटेंड करत बसलात तर तुमचे सगळे प्रश्न ते असणारे तुमच्या ओळखीच्या अंतर्गत तयार होत जातात. म्हणजे तुम्ही जेव्हा इमोशनल फूल करण्याचा प्रयत्न करतात का, तर तुम्हाला IQ आणि EQ वरती सगळ्यात जास्त प्रश्न त्या ठिकाणी असतात. मग तो असणारा तुमचा इंटरव्ह्यू हा सायकोलॉजिकल इंटरव्ह्यू पर्यंत शिफ्ट होऊ शकतो. म्हणजे काय, इंटरव्ह्यूवरला तुमच्या असणाऱ्या त्या आन्सर्स मध्ये एवढे असणारे फॉल्स दिसतात, एवढे लूपहोल दिसतात की तुम्हाला तिथं अडकवलं जातं. म्हणून कधीच तुमच्या ओळखीच्या अंतर्गत इमोशनल अटॅचमेंट देण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि ही जेव्हा आपण माहिती देत असतो तेव्हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, समजा तुम्ही ज्या जिल्ह्याशी संबंधित आहात तर त्या जिल्ह्याला कनेक्टेड असणारी आत्ताची जी माहिती आहे का, जसं आत्ताची माहिती पाहिली तर सेंट्रल गव्हर्नर या ठिकाणी इथे एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणला होता, तो अजूनही आपण रन करतोय, तो म्हणजे ODOP प्रोडक्ट. म्हणजे काय, 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट. तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टला बिलॉंग करता त्या डिस्ट्रिक्टचा कोणता प्रोडक्ट पिक केलेला आहे, कुणी सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे 850 असणाऱ्या डिस्ट्रिक्ट मधला प्रत्येक प्रोडक्ट पिक केलाय, तर त्या प्रोडक्टची माहिती तुमच्या जिल्ह्याशी कोणती आहे, तुमच्या त्या तालुक्याशी त्या प्रोडक्टचा काही संबंध आहे का, याबद्दलचे असणारे बेसिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. जसं की काय होतं, कधी कधी काही असणाऱ्या ठिकाणांचा उल्लेख हा स्थल महात्मा असतं, म्हणजे तिथल्या असणाऱ्या स्थानावरनं ते महत्व असतं. काही ठिकाणच्या असणाऱ्या काही ठिकाणांमध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण असणारी काही असं म्हणू आपण की त्यांचं असणार हेरिटेज असतात त्या ठिकाणी. म्हणजे असेल काय, तिथला असणारा ऐतिहासिक ठेवा असेल, तिथला असणारा, किंवा असं म्हणू आपण त्या ठिकाणी की ऐतिहासिक ठेवासोबत सांस्कृतिक ठेवा असेल, किंवा असं म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी त्याच्या असणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित काही मुद्दे असतील, तर सगळं स्थल महात्मा असेल, मूर्ती महात्मा असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या संबंधातल्या जिल्ह्याशी कनेक्टेड असणारा तहसील आणि विशेष करून तुमच्या गावाशी संबंधित असणारा एखादा महत्वपूर्ण असणारा मुद्दा असेल तर तो मुद्दा रिप्रेझेंट करणं हे आवश्यक असेल, किंवा त्याच्याशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्यातल्या त्यात जेव्हा मुली ओळख करून देतात का, तेव्हा महत्वाचा पार्ट येतो त्या ठिकाणी, तो म्हणजे वुमन एम्पॉवरमेंटचा. म्हणजे मुलींच्या बाबतीमध्ये तुमच्या असणाऱ्या जिल्ह्याचा असणारा जो काही विकास आहे तो कसा झालेला आहे, तुमच्या असणाऱ्या तहसीलमध्ये कशा पद्धतीच्या मुलीच्या शिक्षणाची असणारी व्यवस्था आहे, ते मुद्दे त्या ठिकाणी ऍड करावं लागेल. म्हणजे तुमच्या असणाऱ्या बॅकग्राऊंडला कनेक्टेड असणारे जे पार्ट आहेत का, ते त्याच्यामध्ये मांडणं गरजेचं. आता आमच्या विद्यार्थ्यांना PSIच्या अनुषंगाने जेव्हा इंटरव्ह्यू देत होता ना, तेव्हा त्यानं काय केलं होतं, त्याच्या असणाऱ्या प्रोफाईलमध्ये, हॉबीजमध्ये, तर त्यानं सांगितलं होतं की मला साऊथचे असणारे मूवी पाहायला आवडतं. साऊथच्या मूवी पाहणं हे त्याची हॉबी होती असं त्याने मेन्शन केलं होतं. मग प्रश्न त्याच्या संबंधित काय होता की का बाबा साऊथच्या मूवी आवडतात, तर त्यानं एक ते प्रांजलपणे उत्तर दिलं होतं की साऊथच्या मूवीजमध्ये जे वर्दीवाले असणारे ऍक्टर्स असतात का, त्यांचं असणारं रुबाब खूप आवडतो, म्हणून मला ते साऊथच्या मूवी बघायला आवडतात. सर्व स्ट्रेट फॉरवर्ड मला PSI व्हायचंय, मला वर्दी घ्यायची, त्या अनुषंगाने त्या असणाऱ्या गोष्टींचा असणारा आवड एक निर्माण झाली त्या मूवीच्या माध्यमातून, ती माझी एक आवड आहे. त्याच्यापेक्षा वेगळं मला त्या असणाऱ्या आवडीबद्दल काय सांगायचं नाही. नाहीतर रॅन्डमली काय होतं, विद्यार्थ्यांचं आवडीचा उल्लेख केला, हॉबी सांगितलं, तर वाचन करणं हे खूप वेळा असतं. वाचन करताना पण कोणत्या वाचनाचा संदर्भ आहे, मग ते मायथॉलॉजिकल बुक्स आहेत का ते स्पिरिच्युअल बुक आहेत का ते सायफायचे बुक्स आहेत का ते फ्युचरिस्टिक बुक्स आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ त्या ठिकाणी येतो. रिसेंटली कोणकोणत्या बुक्स वाचल्या, त्यातल्या बुक्सचा रेफरन्स इंटरनॅशनली त्याला रेकग्नायझेशन मिळालेलं आहे का, मग तो असणारा फेअरच्या अनुषंगाने तो मुद्दा गेलाय का, एखाद्या समिटमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलाय का, तो ऑथर कशा पद्धतीने लिहितो, ऑथरचा असणार माइंडसेट कोणता आहे, असे क्वेश्चन तुम्हाला राज्यसेवेच्या अनुषंगाने विचारले जाऊ शकतात. हॉबीज सुद्धा जे दिलेले आहेत तुम्ही, तर त्याला कनेक्टेड असणारे सगळे मुद्दे व्यवस्थित पद्धतीनं ते बघणं आवश्यक असणार आहे आणि त्याच्यातून तुमचा असणारा प्रोफाईल हा सेट होत असतो. मग प्रोफाईल सेट करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमच्या ओळखीला कनेक्टेड असणारा एक्स्ट्रा मुद्दा तो ऍड करून घेणं, तुमच्या असणाऱ्या हॉबीजला कनेक्टेड असणारा मुद्दा ऍड करून घेणं. जर तुम्ही ज्या शाळेतून शिकलेला आहात तिथल्या असणाऱ्या शिक्षणाचा किंवा तुमचा असणारा ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेला आहे त्या ग्रॅज्युएशनला कनेक्टेड सुद्धा क्वेश्चन विचारले जातात, तर थोडासा पार्ट आपल्याला ग्रॅज्युएशन बद्दल सांगता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा होतं कसं, काही विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं असतं, त्यामुळे त्या कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा काही 3-4 वर्षांच्या गॅप नंतर आता इंटरव्ह्यूचा कॉल आलेला असतो, तर त्या गॅपमध्ये काय केलेलं आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन समजा 2021 ला झालंय, तर 21 पासून 2025 पर्यंत काय केलेलं आहे हा प्रश्न खूप फिक्स असतो.
हा टाइम काय केला, मग त्याच्याशी कनेक्टेड असतो मुद्दा की बेरोजगारीच्या कालखंडामध्ये तुमचं असणारं वागणं कसं होतं, त्याच्यावरती तुमच्या घरच्यांचा रिस्पॉन्स कसा होता. का सध्या बेरोजगारीच्याच मुद्द्यावरनं नेपाळमध्ये घटना घडली, आता म्हणजे करंटचा अपडेटेड मुद्दा त्याला जोडला गेला. मग त्याच्याशी संबंधित असणारे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणून तुम्ही जेवढे प्रिपेअर्ड आहात आतापर्यंत प्री मेन्सला, त्याच्यासोबतच थोडासा तुमचा सेन्स आणि तुमचा प्रेझेन्स हा खूप ऍक्टिव्ह पाहिजे इंटरव्ह्यूला. तुम्ही किती हजरजबाबी आहात हेच तुम्हाला त्यातून विचारलं जातं. हे सिंपल लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, तुमचा प्रोफाईल आणि अपडेटेड मुद्दा हा बऱ्याच वेळा कनेक्ट होतो. मग अपडेशन्स मध्ये तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं असणार आहे. सिंपल लक्षात घ्यायचं की जेव्हा जेव्हा तुम्ही बघता तेव्हा इंटरनॅशनल एखादा इश्यू गाजतोय, समजा सध्या आता नेपाळचा इश्यू गाजतोय, तर नेपाळचा मुद्दा माहिती असावा. भारत पाकिस्तानच्या दरम्यानचा असणार युद्धजन्य परिस्थितीचा उल्लेख केला तर ब्राह्मोस गाजला होता, तो माहिती पाहिजे. इंडिया युएसच्या टेरिफ बद्दलचा मुद्दा माहिती पाहिजे. ट्रेड माहिती पाहिजे, सुएज कॅनलच्या अनुषंगाने असणारे मुद्दे, किंवा आता काही ग्रुप्स खूप जास्त गाजत आहेत, ब्रिक्स असेल किंवा एससीओचा मुद्दा असेल आता खूप गाजतोय, किंवा G7चा असणार पार्ट आता सध्या चर्चेमध्ये येतो. हे सगळे मुद्दे आपल्याला जे चर्चेमध्ये राहतात तो मुद्दा माहिती असणं गरजेचं असलं पाहिजे. त्याच्याशी कनेक्टेड असणारे पार्ट आपल्याला हायलाइट करून लक्षात घ्यायचं आणि विशेष करून लक्षात ठेवायचं, आपण एमपीएससीच्या अनुषंगाने इंटरव्ह्यू देत आहोत, तर राज्याच्या अंतर्गत काय चाललेलं आहे, राज्यामध्ये जे विधेयक मांडले जातात, जे बिल मांडले जातात, त्याचा एक थोडासा रेफरन्स याच्यामध्ये ऍड करणं अपेक्षित असणार आहे. केंद्रातील असणारे विधेयकांचे मुद्दे कोणते असेल हे पण थोडंसं आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक असणार आहे. मग आता आपण जे इंटरव्ह्यू घेतोय, डेमॉन्स्ट्रेशन्स हे आपले असणार आहेत कुठं, तर पुण्याच्या असणाऱ्या ब्रँच अंतर्गत. आपली ऍड्रेस कुठे आहे आपल्या या ठिकाणी, तर 22 आणि 23 तारखेला आपले इंटरव्ह्यू मॉक इंटरव्ह्यू शेड्यूल आहे. जर पहिल्या फेज मधले जे विद्यार्थी आहेत 23 ते 26 तारखेपर्यंत त्यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. 21 तारखेला सुद्धा आपले मॉक इंटरव्ह्यू येत आहे आणि 21 तारखेच्या मॉक इंटरव्ह्यूला आपल्याला असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स यांचं असणारं पॅनल या ठिकाणी लाभलेलं आहे. मनीषा मॅडमच्या असणाऱ्या पॅनलला आपण येऊ शकता. जे 21, 22, 23 हे असणारे सेशन्स तुम्हाला अवेलेबल आहेत इंटरव्ह्यूसाठीचे, त्या असणाऱ्या सेशन मध्ये येऊ शकता. आणि हे आपला ऍड्रेस आहे, इग्नाइट अकॅडमीचा फर्स्ट फ्लोअर आहे, प्रेस्टिज पॉइंट आहे बाजीराव रोड मध्ये, बाजीराव रोडच्या जवळ हा प्रेस्टिज पॉइंट आहे. म्हणजे कुठं, चिंचेची तालीम जी आहे का, या चिंचेची तालीमेच्या जवळ प्रेस्टिज पॉइंट आहे, तिथे येऊ शकता. आणि तुम्हाला ह्या ठिकाणी शुक्रवार पेठेमध्ये आहे हा आपला इग्नाइट अकॅडमीचा ऍड्रेस, तिथे येऊन तुम्ही असणाऱ्या मॉकला प्रेझेंट राहू शकता. या संदर्भात तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही प्रश्न विचारायचे असतील, तुमचे असणारे काही डाऊट्स असतील, तर हे तुम्ही विचारू शकता या कॉन्टॅक्ट नंबरवरती 4x8996616 या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या असणारे इंटरव्ह्यूचे असणारे शेड्यूल्स या ठिकाणी कन्फर्म करू शकता. आणि तुम्ही 21, 22, 23 या दिवसांच्या अंतर्गत इथं या असणाऱ्या इंटरव्ह्यूला प्रेझेंट राहू शकता. ठीक आहे, थांबूया आपण. थँक्यू.